नमस्कार, मी जगदीश. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11ला शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून युवा भाजपातर्फे नागपूर येथील विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाजवळ जोरदार घोषणाबाजी देत विजय वडेट्टीवार यांचा पुतळा जाळत जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळेस नागपूर पोलीस प्रशासनाकडून जोरदार बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला गेला. तर विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांना सुनावलंय. वडेट्टीवारांच्या तोंडी पाकड्यांची भाषा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत विजय वडेट्टीवार यांना सुनावलंय. वडेट्टीवारांच्या तोंडी पाकड्यांची भाषा आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपाचं आंदोलन बघायला मिळालं. उज्ज्वल निकम यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. दरम्यान आता वडेट्टीवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वडेट्टीवारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपानं केली आहे. वडेट्टीवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली गेली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. शहीद हेमंत करकरेंच्या हुतात्म्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरणं म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाणं असं आहे. दहशतवाद्यांचा उदो करण्याची काँग्रेसची वृत्ती पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप दाखल करण्याची मागणी लोढा यांनी केली आहे. बारामतीमध्ये लेकीसाठी घसा बसलेल्या स्थितीत शरद पवार यांनी भाषण केलं. यावेळेस पवार कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेतून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना इशारा दिलाय. आता तुमचे दिवस मोजा असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना इशारा दिलाय. दोन्ही उमेदवारांनी माझी धास्ती घेतली आहे असं म्हणत सांगलीतून काँग्रेसमधून बंडखोरी केलेले विशाल पाटील यांनी भलताच आत्मविश्वास व्यक्त केला. जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना मराठ्यांनी घेरलं होतं. यावेळेस भाजपा कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमनेसामने आले आणि दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली. संजय शिरसाट यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर हे दल बदलू आहेत असं म्हणत संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. दिंडोरी लोकसभेतून माकपनं माघार घेतली आहे. मवियाला हा मोठा धक्का होता, मात्र माघार घेतल्यामुळं मवियासाठी हा सुखद धक्का आहे. आता शरद पवार यांनी केलेल्या शिष्टाईला यश आलंय. माकपची उमेदवारी ही मवियासाठी डोकेदुखी ठरणार होती, मात्र आता माकपनं माघार घेतली आहे, त्यामुळं मवियाची डोकेदुखी दूर झाली आहे. फडणवीसांविरोधात मोठा कट रचल्याचा आरोप कंबोज यांनी केलाय. लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. कटात राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा समावेश असल्याचा आरोप देखील मोहित कंबोज यांनी केलाय. त्यामुळे कंबोज यांचा नेमका रोख कोणाकडे याची सध्या चर्चा सुरू आहे. पक्ष चिन्ह चोरलं, सभास्थळही चोरलं. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बारामतीची निवडणूक ही सर्वसामान्यांनी हातात घेतली आहे. सुप्रिया सुळे यांचं यावेळेस लीड वाढणार आहे. 3.5 लाखांच्या मताधिक्यानं सुप्रिया सुळे निवडून येतील असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
मी कामाचा माणूस, आम्ही विकास करणार, मला महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे, असं बारामतीमधील सभेत अजित पवार यांनी वक्तव्य केलंय। भोरच्या एसटी स्थानकाची दुरावस्था झाली आहे, आम्ही कामं नाही केली तर काळे झेंडे दाखवा, असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। धुळे लोकसभा मतदारसंघात उन्हाचा तडाखा वाढलाय। या वातावरणात काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय। यात काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या मदतीसाठी वरिष्ठ नेते धावून आले। अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे धुळे लोकसभा मतदारसंघात त्यांनी सभा घेतल्या। महाराष्ट्रामध्ये मविया 38 जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांनी विश्वास व्यक्त केलाय। संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। राज यांचा देव बदलू शकतो, राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत। कणकवलीच्या सभेवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। भाजपाचं इंजिन बंद म्हणून मनसेचं इंजिन जोडलं, जयंत पाटील यांनी टीका केली आहे। मनसे महायुती एकत्र येण्यावरून जयंत पाटील यांनी ही टीका केली।